जायकवाडी धरणाविषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। जायकवाडी धरणामध्ये जी पाण्याच्या आवकमध्ये घट झाली होती त्या आवकमध्ये सध्या वाढ झालेली आहे आणि जायकवाडीचं जे धरण आहे ते आता एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न जो आहे तो कायमचा मिटला आहे, कारण जायकवाडीचं जे धरण आहे ते उपयुक्त साठ्यापैकी भरघोस असं भरलेलं आहे। सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते जवळपास 71% पर्यंत पोहोचलेलं आहे। सायंकाळच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते 71% इतकं भरल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये कालपासून घट होत असल्याचं आपल्याला वेळोवेळी आकडेवारीच्या माध्यमातून दिसत होतं, परंतु आज आलेल्या या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये देखील वाढ झाली असल्याचं एकंदरीत या आकडेवारीतून समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या 31,000 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक जी आहे ती सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जी आवक सकाळी 6 वाजण्याच्या ताज्या आकडेवारीमध्ये जवळपास 24,000 पर्यंत होती, तीच आवक आता 31,000 पर्यंत पोहोचलेली आहे। साधारणतः 12 तासामध्ये जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली आहे। तब्बल 7,000 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक जी आहे ती वाढली असल्याचं एकंदरीत जे चित्र आहे ते सध्या या आकडेवारीमधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता जायकवाडीचे जे धरण आहे ते आता त्या धरणाने 70% सीमा जी आहे ती पार केलेली आहे। सध्या जायकवाडीचं धरण जे आहे ते 71% भरलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची जी आवक आहे ती सध्या आता कायम सुरू असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे। जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील आता चांगल्या प्रकारे पाऊस कोसळत असल्यामुळे धरणामध्ये पाण्याच्या आवकमध्ये देखील वाढ होत आहे। याचबरोबर नाशिकमध्ये आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे गोदावरी नदी पात्रातून देखील जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची जी आवक आहे ती आता सुरू असल्याचं देखील या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जायकवाडीचं जे धरण आहे ते चांगल्या पद्धतीने भरत आहे। मराठवाड्यामध्ये देखील आता चांगल्या प्रकारचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकरी देखील सुखावलेला आहे, कारण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती। त्यामुळे मराठवाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे तो चांगलाच निर्माण होत असल्याचं देखील चित्र हळूहळू पाहण्यास मिळत होतं, परंतु जायकवाडीचं जे धरण आहे ते धरण जवळपास 65%च्या पुढे सरकल्यामुळे आणि या धरणातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो 65%पेक्षा अधिक झाल्यामुळे मराठवाड्याची पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटल्याचं या धरणाच्या टक्केवारीच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत होतं। परंतु आज पुन्हा एकदा एक सुखद बातमीच म्हणावी लागणार आहे, जी की जायकवाडीचं जे धरण आहे ते आता 71% पर्यंत पोहोचलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जर पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर लवकरच जायकवाडीचं जे धरण आहे ते 75% पर्यंत पोहोचल, ही देखील आकडेवारी आपल्या समोर लवकरच येऊ शकते। जायकवाडीच्या धरणाविषयीची अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या पेजला जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।